घडले। मागील मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला या टीमचा। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती अगदी एक धाव मात्र जरूर प्राप्त केली आहे। ओव्हर क्रमांक 1 कडे सध्या आपण जातोय। यावेळेला पहा बॅकफुटला गेले तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत। अगदी पहा धावचीची नामी संधी होती, बालंबाल बचावलेले आहेत दत्ता मोहिते सर। अगदी जीवनदान त्यांना मिळालंय, नशीब बलवंत आहे आज त्यांचं। आज मात्र एक जीवनदान मिळालंय, आता इथून पुढे ते कशा पद्धतीने बरसतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। शार्विल आरुष टीम 98 धावा ठोकणारी एकमेव टीम आहे ज्यांनी या स्पर्धेचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आणि सध्या देखील टॉस जिंकून बॅटिंग करताना ही टीम पाहतोय आपण। धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे। अगदी बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे। याला खोलवट टप्प्याचा बॉल अगदी परफेक्ट यॉर्कर टाकलाय, पंचांकडे दाद मागितलेली आहे परंतु या अपीलच्या पाठीमागे उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला। परंतु प्रतीक कदम यांचं मी कौतुक नक्की करेन, कारण अगदी उदयमुख खेळाडू आहेत, यंगस्टर खेळाडू आहेत परंतु क्रिकेटच्या पटलावरती अप्रतिम भूमिका ते बजावत आहेत। अक्षरशः ऑल इंडिया आयकॉन या खेळाडूच्या पायामध्ये ठोकलेल्या आहेत बेड्या। दोन्ही टीमला विनंती आहे आपला एक्स्ट्रा खेळाडू जरूर पाठवून द्या या ओव्हरच्या आधी। यावेळी सरळ बॅटिंगने जरूर केला, अगदी कावकॉर्नर रिझनला खेळाडू वेगाने जातो, चेंडू सीमा रेषे पार निघून जातोय, अप्रतिम फटका खेळला जातोय। अर्थातच प्रथमेश बेलछेडाच्या बॅट मधून येतोय एक महत्त्वाचा चौकार। मी विनंती करेल दोन्ही टीमला पहिली ओव्हर संपण्याआधी आपला एक्स्ट्रा खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये जरूर पाठवून ठेवा किंवा आपला प्रतिनिधी पाठवून ठेवा, कारण की अजूनही युट्यूब वरती नावं ऍड झालेली नाहीयेत। दोन्ही टीम एक्स्ट्रा खेळाडू जरूर पाठवून ठेवा। थँक्यू। टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 6 या आकड्यावरती। 6 धावा धावपलकावरती आहेत। प्रथमेश बेलछेडा यांच्या बॅट मधून एक दमदार चौकार आला, अगदी मिडऑफच्या डोक्यावरतून हा फटका सजवला त्यांनी। यावेळेला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 30R सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेली आहे आणि सिंगल धाव धावपलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 7 या अंकावरती। 7 धावसंख्या सध्या एका साईडला प्रथमेश बेलछेडा, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर त्याचा मिस्टर दत्ता मोहिते सर। ही पेअर सुरुवातीपासून पहिल्या मॅच पासून विघ्नेश तू देखील बघतोयस की ही पेअर ठरलेली आहे। हा प्लॅन जो आहे प्लॅन ए हा चेंज केला नाहीये, कारण की आतापर्यंत जशा पद्धतीने टीम चालले त्याच पद्धतीने टीम चालू ठेवली आहे आणि ही पेअर आतापर्यंत घातक ठरली आहे। मागील मॅच मध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप याच जोडीने केली होती। यावेळेला पॅडलॅनची गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर अगदी पायावरती हा बॉल अधळलेला आहे आणि खरोखर कौतुक करावं लागेल ना किरण सर, अक्षरशः प्रतीक कदम यांचं। अक्षरशः खूप चांगली त्यांनी गोलंदाजी केलेली आहे आणि बॉलिंग अप्रतिम पाहायला मिळाली त्यांच्या गोलंदाजीच्या रम्येवरती। अवघ्या 7 धावा त्यांनी खर्च केल्या। एक पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहिली तर अगदी 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। सध्या मॅच सध्या आपण पाहतोय गँगस्टर टायटन विपक्ष एकेश टायटन्स विपक्ष शार्विल आरुष 11 अशी मॅच सध्या मात्र पाहतोय। मागील मॅच मध्ये देखील शार्विल आरुष या टीमनं आपण पाहिलं तर 58 धावा ठोकल्या आणि म्हणूनच की काय टॉस जिंकून बॅटिंग घेतले या टीमनं। टायमिंग मी विनंती करेल बऱ्याचशा सूचना आम्ही सातत्याने कॉमेंट्री बॉक्स मधून देत राहू आणि महत्त्वाची सूचना ही आहे की तुम्ही वेळ मात्र वाया घालवू नका। अजूनही 2 मॅचेस मात्र जरूर बाकी आहे आणि जिथे आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील संपूर्ण लॉट आपल्याला संपवायचा, किंबहुना उद्याच्या दिवसामध्ये असणारी एक मॅच आजच्या दिवसामध्ये देखील करण्याचा प्रयत्न आज जरूर केला जाईल। यासाठी प्रत्येक टीमला विनंती असेल थोडासा स्पीडअप हा कंटिन्यू आपण ठेवायचा आणि आयोजकांना मदत करायची आहे। खरं तर आमच्यापर्यंत नाव थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं होतं। गोलंदाजीच्या रनमेवरती प्रतीक कदम नसून प्रतीक सकपाळ आहे आणि खऱ्या अर्थानं पहिलं षटक त्यांनी खूप चांगलं हाताळलं। अगदी पहिल्या षटकामध्ये अक्षरशः त्यांनी धावा खर्च केल्या 7 आणि इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी त्यांनी केलेली आहे। अक्षरशः एकही मोठा फटका त्यांनी खर्च केलेला नाही, परंतु एक चौकार जरूर आला आणि त्या चौकारात वगळता त्यांनी इकॉनॉमिकल नियंत्रितपणे गोलंदाजी केलेली आहे। सागर निकम येतोय गोलंदाजीसाठी। पहिला चेंडू अगदी गती परिवर्तन नॉन स्ट्रायकिंग एंडला जागा तर सोडली आहे, स्ट्रायकरने लक्ष दिलं नाहीये, मात्र तोपर्यंत दत्ता मोहिते डेंजर झोनला होते। काय घडलंय आय कम्युनिकेशन थोडंसं आपण पाहिलं तर वीक राहिलंय, मात्र क्षणात कॉन्टॅक्ट दिला, क्षणात कॉल दिला प्रथमेशनं आणि तो कलेक्ट करून लगेच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले आहेत। दोन्ही ऑल इंडिया आयकॉन एकमेकांसमोर आहेत। एका साईडला प्रथमेश बेलछेडा तर दुसऱ्या साईडला
सागर निकमच्या विरोधामध्ये शॉर्ट आर्म पुल बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला निघून जातोय, 6 धावांसाठी येतोय निहाल ग्रुपचा आणखीन एक धमाका. केएसकेचा तो आधारस्तंभ डॅशिंग दमदार आहे, केएसकेचा तो आधारस्तंभ डॅशिंग दमदार आहे. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल वरती प्रथमेश बेलछेडा यांनी आक्रमक रूप धारण केलं. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला आणि ठोकला एक त्यांनी दमदार षटकार. आता 6 धावेने मात्र धावफलकांना चांगला आकार आलेला आहे. धावफलक अगदी झपाट्याने वाढलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 13 अंकावरती. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा होत्या. बॅकफुटला जातोय स्क्वेअर कट अप्रतिम ऑन डिटो, कारण की दोन्ही पाय हवेमध्ये होते. बॅट स्विंग केली आहे आणि स्क्वेअर कटच्या स्वरूपामध्ये आणखीन 4 धावा ऍड केल्या जातात. आता पहिल्या चेंडूकडे तुम्हाला घेऊन जाईल, कारण की पहिल्या चेंडूमध्ये जी 1 धावेसाठी दत्ता मोहिते धावले होते त्यांना पुन्हा माघारी पाठवले तो प्रथमेश बेलछेडानेच आणि तदनंतरच्या चेंडूवरती षटकार लगावला आणि त्यानंतरच्या येणाऱ्या चेंडूवरती चौकार. म्हणजे 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा गोळा करणारा प्रथमेश मात्र सध्या हावी ठरतोय सागर निकमला. सुरेख फटका उचलला, हा देखील काव कॉर्नर रिजनला प्रेक्षकांच्या भेटीला जिथे संपूर्ण गॅलरी आहे तिथे मात्र जातोय 4 धावेसाठी. सागर निकमची ओव्हर खऱ्या अर्थानं विकेट काढण्यासाठी आणला, मात्र सागर निकम या मॅच मध्ये धावा देऊन बसला. जिथे प्रथमेश बेलछेडा मात्र सागर निकमच्या वरती मात्र हात धुवून बॅटिंग करतोय. मागे लागलाय सागर निकमच्या आणि सध्या मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती 21. अगदी बरोबर आहे. प्रथमेश बेलछेडा यांनी मात्र आता सागर वरती हल्ला बोल चढवायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थानं पाठीमागच्या 3 बॉलच्या पाठीमागे त्यांनी धावा गोळा केलेल्या आहेत 14 धावा. यावेळेला पहा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. चेंडूचा पाठमोरा केल्यानंतर बॉलला स्टॉप करण्यामध्ये यश त्यांना जरूर आलं, परंतु कॅच संधी होती परंतु कॅच कॅरी करू शकले नाहीत. 2 धावा धावफलकावरती जोडूया आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 23 धावा. 23 धावसंख्या. पार्टनरशिप अजूनही होत्या. मागील मॅचची आपण सातत्याने चर्चा का करतोय की हे दोन्ही फलंदाज थांबले आणि 98 धावा या दोघांनी ठोकल्या. मात्र हे दोन्ही फलंदाज किती वेळ थांबतात आणि तेवढ्याच धावा या मॅच मध्ये जरूर येतील. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा सागर निकम. ओहो, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न त्यांनी केला, हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न त्यांनी नाही केला, परंतु शेवटच्या बॉलवरती आलेली आहे सिंगल धाव. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत तब्बल 24 धावा. तुम्ही स्पर्धा पाहताय, अनुभवताय. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं मुख्य आयोजक श्री अशोकदादा सकपाळ यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा तुम्ही आम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे शिल्पकार आहेत श्री अशोकदादा सकपाळ. 24 धावसंख्या 24 आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा प्रतीक सकपाळ आलेले आहेत. सोनाट गावचा सितार आहे आणि खऱ्या अर्थानं हल्लीच्या काळामध्ये त्यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. 1 गाव 11च्या टुर्नामेंटमध्ये सोनाट गावच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, आपल्या भिन्नतेच्या जोरावरती त्यांनी मात्र एक चांगलं वलय प्राप्त केलेलं आहे आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर क्रमांक 3 मध्ये प्रतीक सकपाळ सोनाट. समोरच्या बाजूने ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश बेलछेडा सज्ज आहे स्ट्राइक एंडला. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या पण जातोय. ओहो, यावेळी देखील फटका खेळण्याचा होता, जिथे आपण पाहिलं तर अगदी जागच्या जागेच खेळत राहिला, कारण की हा फटका आपण पाहिलं तर उचलून फेकायचा होता, पंच करायचा होता. जागच्या जागी खेळत राहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळला. पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा मी म्हणेल बॅट अँड पॅड मध्ये टाकला आणि खालीच देखील राहिला थोडासा, कारण
बॉल मात्र उडवायचा होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेऊ शकले नाहीत. बॅटचा चेहरा जसा हवा होता तसा त्यांना ओपन करता आलेला नाहीये. आलेला आहे तो डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रतीक सकपाळ सोनाट पुन्हा एकदा सज्ज. खऱ्या अर्थानं या खेळाडूने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत. ऑल इंडिया आयकॉन समोर एक चांगली गोलंदाजी ते करतायत. उचलला यावेळी देखील आहे क्षेत्ररक्षक अप्रतिम कॅच पकडली आहे. वॉड कॅच. उडता पंजाब दोन्ही पाय हवेमध्ये होते. चेंडूला अगदी बोटांच्या पिसाऱ्यामध्ये अडकवल्या आणि विकेटचं पतन होत आहे. या टीमचा बॅटिंग करणारा सर्वात धुवाधार फलंदाज ऑल इंडिया आयकॉन अर्थातच प्रथमेश बेलछेडा. बॅक टू द डकआउट. सह्याद्री गोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा. खरं तर प्रतीक सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांनी केलेली आहेत. हा क्षण आहे ना तो सुवर्ण अक्षरामध्ये त्यांच्या जीवनामध्ये ते लिहून ठेवतील, कारण त्यांनी विकेट्स मिळवलेली आहे अक्षरशः प्रथमेश बेलछेडा यांची. खरं तर ऑल इंडिया आयकॉनची विकेट्स मात्र KSK मधील सोनाट गावचा सितारा अर्थातच प्रतीक सकपाळने मिळवलेली आहे. खरं तर विवेक शिंदे यांनी चांगला कॅच पकडले. रुळेचे आहेत त्यांनी. गोलंदाजाला चांगली साथ विवेक शिंदे यांची लाभली आणि असं सातत्याने आम्ही सांगत असतो, ज्यावेळेला गोलंदाजाला साथ क्षेत्ररक्षकाची चांगली लाभते त्यावेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स हाय लेवल होत असतो. आता पुन्हा एकदा प्रतीक सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती. न्यू बॅटर अमोल शिंदे ऑन साइडला वळवला. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? नाही. गॅप खूप मोठा. मिळणार नाही धावांचा तोटा. अमोल शिंदे यांच्या बॅट मधून आलेला आहे एक धमाकेदार चौकार. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्यांचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्यांचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू. पहिलाच बॉल पेस करत असताना अमोल शिंदे यांच्या बॅट मधून आलेला आहे षटकार. खरं तर पेव्हलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय, अक्षरशः पहिल्याच बॉल वरती त्यांनी ठोकलाय चौकार. खरं तर प्रतीक सकपाळ यांनी चांगली गोलंदाजी केली, परंतु यावेळेला अमोल शिंदे बरसलेत. हो, यावेळेला पॅडलॅनची गोलंदाजी अगदी लेग कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू पायावरती आदळला. इज्जत और तारीफ मांगी नहीं जाती, अपनी मेहनत से कमाई जाते. मैदानाच्या आतमध्ये प्रतीक सकपाळ अप्रतिम गोलंदाजी करतोय. खरं तर आतापर्यंत मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी बांधून ठेवलेलं आहे आणि अक्षरशः त्यांनी एक विकेट्स मिळवली प्रथमेश बेलछेडा यांची आणि ती विकेट्स त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवली जाईल. अप्रतिम चेंडू. ड्राईव्ह देखील तेवढा चांगला आहे. क्षेत्राच्या वेगाने जातोय. कार्पेटला आग लावत चेंडू मात्र रवण्याचा प्रयत्न मात्र अखेरीस निघून जातोय. 4 धावेसाठी वॉट ड्राईव्ह. काय फटका खेळला येतोय चौकार. टीमची टोटल मात्र 32 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते आणि आता मात्र फक्त शेवटचा चेंडू बाकी आहे. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मात्र आहोत. मात्र ज्या पद्धतीने बॅटिंग सध्या आपण पाहिली तर अमोलची चालू आहे. अमोल मात्र या मॅच मध्ये आता जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय आणि जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं महत्वाचं आहे. यावेळी स्विचचा प्रयत्न केला होता मात्र गोलंदाज देखील तेवढा चतुर आणि चालाक निघाला, ज्यानं चेंडू थोडासा बाहेर ठेवला. अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला चेंडू मात्र खेळत असताना बऱ्याच अडचणी समोर उभ्या राहिल्या अमोलच्या. मात्र ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ संपुष्टात येतोय. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना शार्विल आरुष या टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 32-33 या आकड्यावरती. 33 लॉस ऑफ दी 1 विकेट. बॅटिंग करत असताना शार्विल आरुष 11 ही टीम. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदे, लाला भोसले, दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली
अगदी किंग मेकर अशोक दादा सपकाळ त्यांचा नाद कोणी करायचा नाही. नादाला लागले त्यांचे 12 वाजवले असं देखील बरेचशी गाणं निघतील अजूनही, कारण की अशोक दादांसाठी सरप्राईज होतं जे या संपूर्ण कमिटीनं दिलं ते पहिल्या दिवशी. कारण की RR मध्ये जेव्हा अशोक दादा त्यांच्या मित्रपरिवार बसला तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी हे सरप्राईज दिलं. दादा खऱ्या अर्थानं खुश राहिलेत. संपूर्ण महाबळेश्वरला खुश करणाऱ्या व्यक्तीला महाबळेश्वरचे खेळाडू देखील खुश करणारच ना. आणि इथून पुढे अशी मैत्रीची नाती अशीच घट्ट होत राहतील. अगदी बरोबर आहे. खऱ्या अर्थानं कालचा दिवस जर आपण पाहिला ना तर अक्षरशः संपूर्ण संघ मालकांचं देखील RR कारमधून रॉयल एंट्री झाली. ऑल इंडिया आयकॉन यांची देखील RR कारमधून रॉयल एंट्री झाली आणि खास विशेष म्हणजे ऑफिशियल पंचांची देखील RR कारमधून रॉयल एंट्री झालेली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुपारच्या सत्रामध्ये एक मोठी मॅच तुम्ही पाहताय. AK गँगस्टर्स टायटन्स विरुद्ध शार्विल आरुष 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. विवेक शिंदेला सध्या मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. रुळेगावचा मात्र सुपुत्र आहे. सध्या मात्र चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने प्रत्येक मॅचला पहिली मॅच सोडल्यानंतर प्रत्येक मॅचला त्याची आपण जरूर पाहतोय. मात्र त्यानंतर दत्ता मोहिते त्याच्या समोर अगदी उभे आहेत. याला पहा बॅक फुटला गेले. चांगला पंच आहे. क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. बॉल टप्पा पडल्यानंतर 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर भेतील 4 धावा चौकार. कलात्मक फटका होता. कुठली हालचाल नव्हती. जागेवरतीच उभे होते. फक्त स्क्वेअर कट केला. बऱ्याचदा आपण चर्चा करतो शक्तीपेक्षा युक्ती बरी. या मॅच मध्ये आता युक्ती लावायला सुरुवात केली आहे. अर्थातच मिस्टर दत्ता मोहिते यांनी ड्राइव्ह केला. यावेळी देखील बॉल बॅक ड्राइव्ह आहे. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं जरूर येतो. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागेमध्ये थांबले. चेंडू फेकतोय. एकाच धावेचा प्रयत्न आणि एकाच धावेत समाधान मानलं जात आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते. अर्थातच 39 39 3 वरती 9. अगदी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला दत्ता मोहिते यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी गरमी आहे. डोक्यावरती बर्फ ठेवलाय आणि सातत्यपूर्वक एक चांगला खेळ त्यांनी दाखवलेला आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सुरेख फटका उचललाय. ड्राइव्ह बॅटच्या अगदी मधोमध क्रंचिंग साऊंड आला. निघून जातो. इट्स अ मॅक्सिमम. निहाल ग्रुपचा आणखीन एक येतोय. धमाका षटकार. विशाल प्रदीप भावांच्या साथीने निहाल रिसॉर्ट उभारले. दिन दुबळ्यांची करून सेवा सक्षम बनविले. अमोल शिंदे यांच्या बॅट मधून एक दमखम दाखवणारा षटकार आलाय. दोन्ही खेळाडू रुळेगावचे आहेत. बॅटिंग आणि बॉलिंग वरती आणखीन एक चांगला स्ट्रोक. कव्हर ड्राइव्ह खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. अगदी बॉल पर्यंत येतील. फेकी केली जाईल. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 46 धावा. खऱ्या अर्थानं धावा येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे कारण प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतलाय की आम्ही बॅटिंग करून एक चांगली धावसंख्या उभी करू आणि त्याच प्रयत्नात हा संघ असेल अर्थातच शार्विल आरुष 11 संघ. अगदी दत्ता मोहिते खर तर या नावाच्या बाजूने बरीचशी मेहनत आहे आणि सध्या या नावाकडे आणि त्यांच्याकडे बरचसं लक्ष आहे. पुन्हा ड्राइव्ह केला. फटका यावी मात्र हवेमध्ये. खेळाडू आला. चेंडू खाली. कॅच पकडली जाते आणि अखेरीस आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र आयकॉन दत्ता प्रभाकर मोहिते बॅक टू द डकआउट जावं लागेल. विवेक शिंदेने मिळवले विकेट आणि दत्ता मोहिते यांना चले जावचा इशारा केला. बॅक टू डकआउट. गाणी कशी निघतील आणि कशा पद्धतीने अर्थ जुळवले जातील. शब्दाला शब्द कसे जुळले जातील आणि कधी गाणी अशी निघतील हे सांगता येत नाही. मात्र बऱ्याचशा या गाण्यांमुळे
आणखीन एन्जॉय होते. तब्बल टीमची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अर्थातच नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला प्रदीप. गोलंदाजीसाठी मिस्टर प्रदीपला तुम्ही पाहता. मंगेश यावेळी मात्र सरळ बॅटीने खेळतोय. अप्रतिम वी फॉर विक्ट्री. सरळ हाताने खेळला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जरूर कंप्लीट केल्या जातात. लॉंग ऑफ रिझन वरून अगदी वेगाने आला होता रोहित पाटील. मात्र चेंडू गॅदर करून लगेच तो फेकतोय. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जातात. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 48 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलवरती दत्ता मोहिते यांचा घात झाला, परंतु या वेळेला पहा प्रदीप चांगली गोलंदाजी करतायत. यावेळेला पहा चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज पोहोचेल का, नाही पोहोचू शकले. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 50 या अंकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना शार्विल आरुष 11 ही टीमची. अगदी एका साईडला अमोल, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर प्रदीप. एका साईडला मोठा भाऊ, दुसऱ्या साईडला छोटा भाऊ. भाऊ भाऊ घरामध्ये पण घराच्या बाहेर एकमेकांचे वैरी आहेत. मॅच विजय हवाय प्रत्येकाला. भाऊ जे संबंध आहेत, जे नाते आहेत, जे मित्र आहेत ते सगळे मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये मला विजय हवा, दुसरं काही नको. आणि त्यासाठीच सध्या मात्र लढत चालू आहे. मॅच मस्त चालली आणि मॅच सध्या रंगतीये. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला समोरच्या दिशेला उडवलाय. फटक्या माटी मागेच. ओहो, यावेळेला पहा ताकद थोडीशी कमी पाहायला मिळाली. उंची जास्त होती, लांबी कमी पाहायला मिळाली आणि रोहित पाटील आले होते, परंतु यावेळेला कॅच ड्रॉप झालेला आहे आणि मिळालेले आहेत त्या 2 धावा. खूप दिवसानंतर रोहित पाटीलला सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. मात्र खरा टेनिस क्रिकेटचा विकेट किपर म्हणून ओळखला जातो. मात्र आज सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना रोहित पाटीलला आपण पाहतोय. चांगला फटका खेळला होता. ताकद चांगली होती, नजाकत चांगली होती, टायमिंग प्रॉपर होतं. अंतर थोडं कमी राहिलं. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुन्हा 2 धावा म्हणजे 2चा पाडा पाठ केलाय तो बोलला जातोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2-2च्या सरासरीने 6 धावा आतापर्यंत गोळा केल्यात. ओहो, यावेळी देखील यॉर्कर चेंडू मिनी हेलिकॉप्टर बाहेर काढला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले 2 पण दुसऱ्या धावेसाठी फसले गेलेत. एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या येऊन थांबल्यात. एकीला आता मागे जावं लागेल आणि फलंदाज यावेळी मात्र जरूर रन आउट होतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नासाठी तयार नव्हता बॅटर. अर्थातच आपण पाहिलं तर विकेट जाते रनआउटच्या स्वरूपामध्ये. अमोल शिंदे माघारी परतलेले आहेत. खऱ्या अर्थानं आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न ते वारंवार करत होते, परंतु प्रयत्नांना अपयश येत होतं. सिंगल डबल घेऊन मात्र धावफलक पुढे घेऊन जात होते, परंतु यावेळेला ते धावचीतच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेले आहेत अमोल. आणि मात्र न्यू बॅटरमन मैदानाच्या आतमध्ये आकाश जाधव मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. केएसकेचा तो आधार स्तंभ डॅशिंग दमदार हाय. केएसकेचा तो आधार स्तंभ डॅशिंग दमदार हाय. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा. यावेळी देखील चेंडू थोडासा बाहेर ठेवला. यावेळी अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा आतमधून जातोय चेंडू. अगदी डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे, बिंदी गेंद आहे. जिथे आपण पाहिलं तर महत्वाचा चेंडू मी म्हणेल विघ्नेश यार्ड टू यार्ड अगदी मोजून चेंडू टाकलाय की काय. थोडासा आतमधून आणि त्यानंतर या ओव्हरचा पहिला डॉट बॉल जातोय. अगदी लाईन चांगली होती, लेन देखील चांगली होती. अचूक टप्प्यावरती योग्य टप्पा त्यांनी हाताळला आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. याला पहा पुन्हा एकदा फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आले, त्यांनी मात्र हाताची ओंजळ केली आणि ओंजळीमध्ये अलगद बॉलला पकडलं. धक्का क्रमांक आणखीन एक मिळालेला आहे अक्षरशः शार्विल आरुष या टीमला आणि फलंदाज कोसळलेला आहे. इनिंगचा ब्रेक झाला यावेळी. मात्र पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात होतोय आणि पहिल्या इनिंगच्या अखेरीस टीमची टोटल आपण पहिली तर 53 या धावसंख्येमध्ये तुम्ही पाहताय आणि 54 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलंय गँगस्टर टायटन या टीम समोर. 54 रन्स टू विन.
आमचे संदीपजी उतेकर साहेब, आमचे स्वराज फाउंडेशनचे खऱ्या अर्थानं सर्व सन्मान्य आदरणीय संदीपजी उतेकर साहेब यांची देखील महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला तुम्ही पाहता. खऱ्या अर्थानं अशोकदादांचा संपूर्ण मित्र परिवार म्हणजे अशोकदादांना काय कमवलं, हा मित्र परिवार कमवला आणि हा संपूर्ण मित्र परिवार आता वेळेतला वेळ काढून मात्र या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित राहतोय. खऱ्या अर्थानं स्वराज्य फाउंडेशनचे आपण पाहिले तर सर्व अर्थातच संदीप दादा उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण आता या मॅचचा टॉस घेऊयात. यानंतर होणारी मॅच निलेश मर्डेकर सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू किरण सर. आपण टॉस करूया आणि संदीप दादा उतेकर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत आणि हा पुढील सामना आपल्या समोर आहे. सामना क्रमांक 7 वदन इंटिरियर सुपर किंग्स विपक्ष पाटील ब्रदर्स 11 असा होणारा टॉस आहे. चला आपण टॉस साठी जाऊया आणि दोन्ही संघनायकांना आपण आमंत्रित करूया आणि टॉस साठी आता आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आपण करूया तो टॉस. वदन इंटिरियर्स सुपर किंग विपक्ष पाटील ब्रदर्स 11 असा होणारा हा पुढचा सामना आहे आणि आपण पुढच्या सामन्याचा टॉस करतोय. दोन्ही संघनायकांना विनंती आपण रिपोर्टिंग करा. आपण मैदानाच्या आतमध्ये टॉस करूया आणि मान्यवरांना विनंती आहे की आपण इकडे या. थँक्यू. चला वदन इंटिरियर्स सुपर किंग आपला कॅप्टन पाठवा. आपला टॉस होतोय. एका बाजूला पाटील ब्रदर्सने 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही त्यांनी जिंकलेले आहेत. एका बाजूला वदन इंटिरियर सुपर किंग हा संघ पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे आणि असा होणारा हा पुढील सामना आहे. दोन्ही संघनायकांना आपण विनंती करतोय की आपण टॉससाठी या. तुम्ही पाहता अनुभवताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 ज्याच्यावरती आहे आम्हाला गर्व. आणि आपण टॉस करूया. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, टॉस आपण चॉईस करूया. पुन्हा एकदा दोन्ही संघनायकांची मागणी आहे की आम्ही टॉस करणार आहे आणि वदन इंटिरियरने नाणेफेकीचा कौल चॉईस केलेला आहे आणि टॉस आता वदन इंटिरियर हा संघ मागणार आहे. आपण कॉइन स्पिन करूया. हेड इज कॉल. हेड इट इज. खरं तर टॉस दोन्ही संघनायकांना मागायचा होता आणि तुमच्या दृष्टीने हा सामना फार महत्त्वाचा आहे. 2 सामने खेळलेले आहेत आणि दोन्ही तुम्ही हारलेले आहात आणि पहिल्या विजयाच्या शोधामध्ये टॉस नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला. काय घेताय? बॉलिंगच करू आम्ही. गोलंदाजी करताय. समोर पाटील ब्रदर्स हा संघ आहे ज्या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. त्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू कारण की 2 सामने आम्ही हारलोय. त्यामुळे आता काही म्हणजे चांगलं करण्याचा प्रयत्न करू. अजून कसं वाटली ही स्पर्धा? स्पर्धा तर खूप चांगली आहे. खूप काहीतरी खूप नवीन बघायला भेटलं आम्हाला. खरं तर स्वप्नील तुझ्याकडे येईन आणि 2 सामने तुम्ही खेळलेले आहेत आणि दोन्ही जिंकलेले आहेत. संघ तिसऱ्या विजयाच्या शोधामध्ये कुठपर्यंत टार्गेट द्यायचा प्रयत्न कराल? समोरचा टीम सुद्धा चांगली आहे तर आम्ही कमीत कमी 75+ करण्याचा प्रयत्न करू. अधिकचा वेळ घेणार नाही कारण सामना सुरू होतोय. दोन्ही संघनायकांना मॅचसाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचा आभार. आणि दादांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस झाला, टॉस जिंकलाय वदन इंटिरियर सुपर किंग्सच्या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय. पाटील ब्रदर्सच्या टीमला आमंत्रित केलंय प्रथम बॅटिंगसाठी. ही आहे नाणेफेकीच्या कौलची माहिती. वळ्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया धावतं विवरण थेट कॉमेंट्री बॉक्स मधून. निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. विघ्नेश, आधीचा अशोकदादांचा कालखंड वेगळा होता. म्हणजे अशोकदादा आताचे ते अध्यक्ष जे असतील KSK महाबळेश्वरचे, म्हणजे आधी आयोजन भरवायला स्पॉन्सरशिप कोण देत नव्हतं. तो वेळ गेला आणि आता 1 मॅन आर्मी एका व्यक्तीनं संपूर्ण स्पर्धा करून संपूर्ण महाबळेश्वरला एकाच छताखाली एकत्र आणलं. हे असतं की आधीचे क्रिकेटचे दिवस वेगळे होते आणि अशोकदादांना आता सुखाचे दिवस आणलेत आणि हे सुखाचे दिवस त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. अगदी बरोबर आहे. खऱ्या अर्थानं अगदी क्रिकेटला एक वेगळं वलय प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण 2013च्या अगोदरचा कालखंड जर पाहिला तर यूट्यूब नव्हतं, काही नव्हतं. त्यावेळेला खेळाडू मात्र चर्चेमध्ये येत नव्हते, परंतु आता मात्र 2013च्या नंतर मात्र यूट्यूब आलं आणि तदनंतर मात्र खेळाडू चर्चेमध्ये आले आणि आज खऱ्या अर्थानं एक चांगलं वलय प्राप्त झालेले आहेत आणि क्रिकेटला मात्र सोन्याचे दिवस आलेले आहेत. जाऊया मॅचच्या दिशेनं. जिथे आपण पाहिलं तर सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला अर्थातच
ओहो पहिला चेंडू अगदी अप्रतिम फटका खेळून काढलाय सागर निकम पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या खेळाडूंना आजच्या दिवसामध्ये 50 लगावली तो खेळाडू मात्र पहिला चेंडू स्वागत करतोय दत्ता मोहिते यांचा अर्थातच चौकाराने. साताऱ्याचा बकासूर पहिल्याच बॉलवरती अक्षरशः तुटून पडलाय. अगदीच पहिल्याच बॉलवरती अलाउंड दी कार्पेटच्या साह्याने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये ठोकलाय त्यांनी चौकार आणि डावाची सुरुवात आणि संघाची सुरुवात खूप चांगली राहिलेली आहे. सोडून दिलाय पाहिला ओळखला जज केला तदनंतर सोडून दिला जातोय. चांगला चेंडू यावेळी मात्र सादर केला शफल झाला होता आधीच सागर निकम आणि तदनंतर एक चतुर गोलंदाज त्यांच्या समोर असताना मात्र या गोलंदाजाने याच संधीचा फायदा घेतला आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडू पार होताना आपण पाहिला. दत्ता मोहितेच्या विरोधामध्ये सागर निकमचा खेळ कसा राहील हे मात्र तमाम प्रेक्षकांना मात्र जवळून पाहायचं. यासाठीच मात्र या मॅच साठी जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आपण करूया स्वागत. अगदी बरोबर आहे परंतु यावेळेला पहा पुन्हा एकदा थोडेसे शफल झाले त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल टर्न झाला आणि त्यानंतर अंगभेदक हा बॉल पाहायला मिळाला आलेला आहे डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतरच्या लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 डॉट. वॉट अ टर्न. चेंडू पडला काटा बदलला कोण बदलला मार्ग बदलला प्रवाह बदलला दिशा बदलला हवेमध्ये हेकावे घेणारा चेंडू अचानक सरप्राईज करतोय. सागर निकम सफलचा झाला होता मात्र या चेंडूला या फिरकीला तो ओळखू शकला नाहीये. मात्र जमाची बाजू दुसरी बाजू असं पाहिली तर दत्ता मोहिते यांनी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनचा खेळाडू डीप स्क्वेअर लेग रिजनला ढकललाय. म्हणजे काय इथून पुढचा चेंडू कसा येतोय आणि सागर निकमच्या विरोधामध्ये जाळं कसं टाकलं जात आहे हे मात्र बघायचं. बॅकच्या रडामध्ये उचलला चेंडू काव कॉर्नर रिजनला नाहीये खेळाडू जाळ किती टाका अडवेल मजला कोणी अशी भिंत अजून तयार नाही हे सागर निकम मात्र सांगतोय आणि निघून जातोय काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. ओव्हर टू हेड येतोय निहाल ग्रुपचा आणखीन एक षटकार. बाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. थँक्यू डीजे. हेलिकॉप्टरचं उड्डाण पाहायला मिळालं. हो पुन्हा एकदा त्याच प्रकारचा हा बॉल होता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा उडवायचा देखील होता परंतु यावेळेला प्रयत्नांना अपयश आलं आणि आलेला आहे तो डॉट बॉल. खर तर एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. सागर निकम साताऱ्याचा किंग साताऱ्याचा बकासूर प्रहार चषक गाजवला श्रीतेज करंदक गाजवला. आजही 1 हँडेड 6 आम्हाला आजही आठवतो जो सागर निकमने खेळला होता. मात्र त्याच्या समोर सध्या मात्र आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आयकॉन खेळाडू दत्ता प्रभाकर मोहिते सर्जापूर जावली तालुक्याचा सातारा जिल्ह्याचा या खेळाडूच्या समोर मात्र सागर निकम असताना आतापर्यंत कमबॅक करणारा चेंडू या आधीचा त्यांनी सादर केला. मात्र इथून पुढे काय इथून पुढे पहा अक्षरशः अलाउंड दी कार्पेटच्या साईन हा बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत अगदी लॉंग ऑन रिजन मधून व्ही शेप मध्ये येतील तोपर्यंत सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये पाठलाग करायचा आहे तब्बल 54 धावांचा पाठलाग या स्पर्धेमध्ये जरूर करायचा. मी विनंती करेल शार्विल आरुष 11 आणि पाटील ब्रदर्स 11 वदन इंटेरियर्स आणि ग्लोरियस स्पोर्ट्स आपण 4ही संघांनी थांबायचं कारण की या मॅचेस कशा होत आहेत यानंतर आपण मात्र यानंतरचं शेड्यूल ठरवणार आहोत. पण संपूर्ण टीमला सर्व टीमला विनंती करेल आपण सांगितल्याशिवाय मैदान सोडू नका. खास करून शार्विल आरुष आणि पाटील ब्रदर्स आणि वदन टीम आणि ग्लोरियस स्पोर्ट्सला ही विनंती असेल. मॅचच्या दिशेने आपण जातोय. पहिला षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती 11 ऑन स्कोर कार्ड. सरासरी खूप चांगली आहे. या सरासरीने खेळले तर एक गँगस्टर्स टायटन्स टीम अगदी विजयापर्यंत पोहोचू शकते परंतु आता मात्र गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल. षडयंत्र रचावी लागतील रणनीत्या आखाव्या लागतील आणि तदनंतर मात्र जाळ्यामध्ये अडकवावं लागेल फलंदाजांना आणि तदनंतर मात्र विकेट्सच्या शोधामध्ये जावे लागेल आणि तदनंतर मॅच कुठेतरी आपल्या बाजूने खेचून आणावी लागेल. परंतु दोन्ही फलंदाज आता इन्फॉर्म आहेत लाईव्ह मध्ये आहेत टच मध्ये आहेत. एका बाजूने साताऱ्याचा बकासूर सागर निकम अक्षरशः तुटून पडतात दुसऱ्या बाजूने कराडचा षटकारांचा बादशाह रोहित पाटील हा देखील मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ टोकून बसलेला आहे. गोलंदाजीच्या रणमेवरती राज पवार देवळी. यावेळी सुरेख फटका आहे खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला
राज पवार आया, खुशियां लेके आया. राज पवाराला जाळ टाकलाय आणि अखेरीस मात्र साताऱ्याचा किंग या जाळ्यामध्ये अडकलाय. सागर निकम बॅक टू द डकआउट, फसला गेला फटक्यावरती आणि अखेरीस क्षेत्ररक्षण तिथे तैनात होता. चांगल्या माणसाला विरोधक, लांबच्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या फटक्याला क्षेत्ररक्षक, हे समीकरण ठरलेलं आहे. आणखीन एक विकेट गॉन. प्रकाश माने, राजेश मोरे, गणेश शिंदेला भोसले. दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. एक विकेट आहे. जशी ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात झाली तशी राज पवारने मात्र आपला दमखम दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि पहिल्याच बॉल वरती ऑल इंडिया आयकॉन सागर निकम यांना माघारी पाठवण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आता कुठेतरी शार्विल आरुष 11 या टीमला मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण करण्याची पॉइंट निर्माण झाला असेल आणि टर्निंग पॉइंट असेल का की सागर निकम हे माघारी परतल्यानंतर शार्विल आरुष 11 संघ कमबॅक करेल. विवेक शिंदे आला नवीन बॅटर. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर रोहित पाटील वरती देखील लक्ष असेल. अर्थातच सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचा बुरबुशी गावचा रोहित उत्तम पाटील मात्र रुळे गावच्या विवेक शिंदेकडे देखील आपण लक्ष देऊयात, जिथे ही दोन्ही पेअर मात्र मोठ्या फटक्यांसाठी ओळखली जाते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडूवरती आपण पाहिलं तर राम आया, राज आया और खुशियां लेके आया. यावेळेला पहा या बॉल उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर होईल का नाही. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि इथे मात्र पकडली झेल आणि संपलाय KSK महाबळेश्वर बाहुबली विवेक शिंदे यांचा खेळ. भाऊ पहिला दरवाजा खेळा झाला. शर्टाचं पहिलं बटन चुकले तर बाकीची बटन का चुकीची लागतात याचं उदाहरण आतापर्यंत माहिती पडलं नाहीये. मात्र पहिली विकेट लवकर गेली तर बाकीच्या विकेट देखील लवकर जाताना एखाद्या वादळामध्ये पत्त्यांचा बंगला कोसळावा अशा विकेट मात्र जाताना आपण पाहिलेत. या मॅच मध्ये नक्की घडतंय काय, वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात हा इतिहास आहे. वेडे लोक इतिहास घडवतात, रडणारे नाही तर लढणारे इतिहास घडवतात. या मॅच मध्ये इतिहास घडेल का, कारण की एका साईडला ऑल इंडिया आयकॉन सागर निकमला जाताना पाहिलं तर रुळे गावचा विवेक शिंदेने देखील जागा सोडली आहे. रोहित पाटील या मॅच मध्ये करेल काय, कारण की संपूर्ण कराडचं नवं संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र महाबळेश्वरचं लक्ष रोहित पाटील कडे लागलंय. ही मॅच बनत चालली आहे आणि ही मॅच घडत चालली आहे. अप्रतिम A1 क्वालिटीची निहाल ग्रुपची ही मॅच मात्र आणखीन रंगते. सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून साऱ्या भागात दरार आहे. किंगमेकर अशोक दादा मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स राज पवार देवळे यांनी मिळवलेले आहेत. त्याच्यामध्ये सागर निकम आणि विवेक शिंदे यांना माघारी पाठवण्यामध्ये यश या राज पवार यांना मात्र प्राप्त झालेले आहेत. खऱ्या अर्थानं विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहेत. विकेट हॅट्रिक येईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयदीप जाधव मॅन फ्रॉम झांझवड मैदानाच्या आतमध्ये दाखल. किरण सर, विकेट हॅट्रिकचा बॉल आहे, कशा पद्धतीने पाहताय? हॅट्रिक विकेट चर्चा करूयात. हलक्या हाताने खेळून काढलाय क्षेत्ररक्षक, चेंडू पकडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी चुकीच्या दिशेला केली आहे. काय घडलंय, रोहित पाटील जीवाच्या आकांतानं धावतोय. अर्ध्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता, काहींनी डोळ्यावर हात ठेवला होता, नका आरामात चावा बोट चावाल. मॅच तशीच झाले मित्रा, मॅच अशीच झाले. काहींना नक चावायची सवय असते, त्यांनी चुकून जर बोट चावलं तर मॅच तशीच होत चालली. अगदी बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली. ज्या दिशेला फेकी करायची होती त्या दिशेला त्यांनी केलेली नाहीये आणि कुठेतरी एक जीवनदान मिळालंय मी म्हणेन रोहित पाटील यांना. आता या जीवनदानाचा कितपत फायदे ते उचलणार हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या नजरा आहेत त्या कराड तालुक्याच्या षटकार किंग वरती, अर्थातच रोहित पाटील यांच्यावरती. कोई तुम्ही तब तक नहीं हरा सकता जब तक तुम खुद से ना हार जाओ. यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, हलकीशी अपील देखील केली जाते, परंतु पहा राज पवार यांचा तिकट मारा, अक्षरशः भेदक मारा पाहायला मिळतोय. कमबॅक केलाय, दबाव टाकला जातो, अपील केली जाते, जाणून बुजून दबाव टाकला जातो, कारण की हे वेगळं षडयंत्र आहे. षडयंत्र करावं लागतं. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हाच तुमच्या प्रयत्नाला स्ट्रगल हे नाव दिलं जातं. तुम्ही यशस्वी नाही झालं तर टाइमपास बोलून विषय सोडला जातो. यशस्वी झाला तर स्ट्रगल, अदरवाइज टाइमपास. लेट्स सी काय होतंय.
अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा राज पवार गोलंदाजीच्या रनवेवरती, समोरच्या बाजूने रोहित पाटील कराड. ओहो, यावेळेला पहा अगदी नजर रोखून ठेवली होती, परंतु अगदी पंचांनी हात फैलावलेत आणि वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. धावफलकावरती एक धाव जोडूया, परंतु खूप वेळानंतर ही धाव धावफलकावरती जोडलेली आहे. आफ्टर लॉंग टाइम वाईट बॉल आला. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13, या आकड्यावरती 13. दुसऱ्या साईडला रोहित उत्तम पाटील वरती लक्ष संपूर्ण कराडचा मी म्हणेल खऱ्या अर्थानं आमचे युवा उद्योजक गणेश दादा देखील या मॅच सोबत जोडलेत, त्यांचं देखील लक्ष या मॅच कडे. पुन्हा एकदा राज पवार तयार. ओहो, यावेळेला पहा स्टँड अँड डिलिव्हर, लांब 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 लचक षटकार. रोहित पाटील ब्रँडेड षटकार. अगदी रोहित उत्तम पाटील भुरभुशीचा खेळाडू आहे, कराड तालुक्याचा आहे, सातारा जिल्ह्याचा आहे. 400 पेक्षा जास्त ट्रॉफी असण्याची खबर पेपर मध्ये आली, तोच हा रोहित पाटील आहे. आणि यानं मात्र आता मात्र हात खोलले आहेत, कारण की या षटकारानं संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 19 या आकड्यावरती. 1919 ऑन अ स्कोर कार्ड. जबाबदारी जेव्हा खांद्यावरती येते तेव्हा वय पाहिलं जात नाही, खांदे मजबूत असणं महत्वाचं आहे. खांदे मजबूत आहेत का रोहित पाटीलचे? अगदी बरोबर आहेत, खांदे अगदी मजबूत आहेत, कारण त्यांची शरीरवृष्टी पाहिली ना तर अगदी धडधाकट आहे. आणि आज या मैदानावरती आपल्या नावाप्रमाणे साजिशी खेळ करताना पाहायला मिळत आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंशकार से लड़ते रहो सबेरा जरूर खिलेगा, जब ठान लिया मंजिल पर जाना तो रास्ता जरूर मिलेगा. मैदानाच्या आतमध्ये आता शोधायचे आहेत रस्ते. ओहो, यावेळेला पहा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. लोअर फुलटॉसचा बॉल होता, स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायच्या आहेत 34. 34 धावा, 18 बॉल 34 धावा. ऐकूया अद्विक डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक मधुर संगीत. दीनदुबळ्यांची करून सेवा सक्षम त्यांना बनविले, ऋण फेडणे आज समाजाचे आमचे दादा तत्पर आहे, ऋण फेडणे आज समाजाचे आमचे दादा तत्पर आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्यांचा नाद कुणी करायचा. चला स्पीड अप घ्या प्लीज. अप्रतिम मॅच रंगली आहे खऱ्या अर्थानं. युवा उद्योजक मी म्हणेल गणेश दादा आमच्या, ज्यांनी आपण पाहिलं तर रोहित पाटीलच्या हॅट्रिक षटकारासाठी आपण पाहिलं तर जरूर कॅश प्राइज लगवलंय तब्बल 1000 रुपयाचं. आणि कराड टेनिस क्रिकेटचं लक्ष या स्पर्धेकडे असताना आपण पाहिलं तर दुसऱ्या साईडला मात्र आपण पाहिलं तर जयदीप देखील या मॅचचं लक्ष वेधून घेऊ शकतो, कारण की त्याची साथ कशी राहते, ही पार्टनरशिप कशी होते. कारण की 2 षटकांची अखेरीस धावसंख्या जर आतापर्यंत 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचते, तर इथून पुढे आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 34 धावेची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा या मॅच मध्ये समीकरण असताना एखाद दुसरी विकेट आली तर मॅच बिघडेल. एक तो मॅच बनेगी, एक तो मॅच बिखरेगी, वरना निखरेगी. आणि या मॅच मध्ये काय घडेल? अगदी बरोबर आहे, मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर शार्विल आरुष 11 या टीमसाठी विजयाचा अडथळा कोण असेल ना तर तो आहे कराडचा रोहित पाटील. रोहित पाटीलची जर विकेट मैदानाच्या आतमध्ये उभी राहिली ना तर एक गँगस्टर टीमसाठी खऱ्या अर्थानं विजयाचा शिल्पकार तो ठरू शकतो. परंतु जर शार्विल आरुष 11 या टीमने रोहित पाटील यांची विकेट मिळवली ना तर खऱ्या अर्थाने शार्विल आरुष 11 संघ कमबॅक करेल, परंतु इथे मात्र कमबॅक करावं लागेल. बॉलिंग करणारी टीम कॅप्टन विनंती असेल, ही वॉर्निंग आहे तुम्हाला, कारण की थोडासा स्पीडअप घ्या. वेळ बराचसा वाया गेला, अजूनही चेंडू टाकला गेला नाहीये. मी विनंती करेल थोडासा स्पीडअप घेऊयात आणि मॅचच्या दिशेने जाऊयात. बनवायचे आहेत 18 बॉलच्या पाठीमागे 34 धावा. रोहित पाटील स्ट्राइक एंडला सज्ज आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅट मधून एक षटकार आला, संघाचा आणि स्वतःचा मात्र आत्मविश्वास वाढलेला असेल. आणि खऱ्या अर्थाने राज पवारने पाठीमागची ओव्हर हाताळली, त्याच्यामध्ये त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या. जरूर त्यांनी 9 धावा खर्च केल्या, परंतु शेवटचा षटकार आहे ना तो थोडासा महागडा ठरलेला आहे. कुठेतरी शार्विल आरुष 11 या टीम साठी. आणि आता मात्र ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज यश मोरे आलेले आहेत. वेगवान गोलंदाज, रफ्तारचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. स्पीडअप ठेवा, विनंती असेल वेळ जास्तीचा घेऊ नका. पंचांना विनंती आहे की थोडंसं लक्ष द्या खेळाडूंकडे. पहिलाच बॉल यश मोरे घेऊन निघालेत.
अगदी पहिलाच बॉल सोडून दिलेला आहे, अगदी अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पिचिंग झालाय. पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे आणि आलेला आहे तो वाईड बॉल. आता 21 धावा धावफलकावरती आहेत. आता इथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहेत 33 धावा. आमचे अशोकदादा सपकाळ साहेब यांचे अगदी जवळचे मित्र सन्माननीय आदरणीय खास पालीगावचे आमचे सन्माननीय संतोषजी शिंदे साहेब देखील वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी जरूर उपस्थित आहेत. त्यांचं देखील निहाल ग्रुपच्या माध्यमातून आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. त्यांनी मॅच कडे घेऊन जाऊया त्यांना. अप्रतिम यॉर्कर होता, खोडून काढण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. बॅकवर्ड स्पेल एक रिझन मधून एक धाव कंप्लीट केल्या. सिंगल डबल देखील महत्वाची आहे, एका धावेला देखील महत्व आहे. नुकतंच तुला समजलं असेल, एका धावेला एका गुणाला आणि एका मताला, कारण की 12वीचे पेपर पण आत्ताच झालेत, इलेक्शन पण आत्ताच झाले, अजूनही निशाण गेलं नाहीये आणि धाव देखील आत्ताच काढले. या एका धावेला एका मताला एका गुणाला बरीच किंमत आहे, ती शेवटच्या क्षणाला समजते. अगदी बरोबर आहे. अगदी 4 जूनला एका मताचं महत्व समजणार आहे आपल्याला. आता जाऊया मैदानाच्या दिशेने. परंतु यश मोरे काय वेगवान गोलंदाज करतो. यॉर्कर बॉल त्यांनी ठेवला होता, पुन्हा एकदा ते तयार. डावकरी हाताचे गोलंदाज. फुलटॉसचा बॉल आहे, बॅकफुटला गेले, पंच खूप चांगला आहे, बॉल निघून चाललाय अगदी डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी जयदीप जाधव यांच्या बॅट मधून महत्वपूर्वक चौकार आलेला आहे. KSK चा तो आधारस्तंभ डॅशिंग दमदार आहे, KSK चा तो आधारस्तंभ डॅशिंग दमदार आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ, त्याचा नाद कुणी करायचा. अप्रतिम संगीत, म्हणजे हळदीला वाजलं तरी ताल धरतील असं संगीत बनवलं गेलं. अप्रतिम. मॅच कडे जाऊया. 16 चेंडूनी 28 धावेची गरज आहे. पुढे येतो, यावे मात्र उकरण्याचा प्रयत्न, बॅटिंगच्या अगदी टॉपला. बॅकवर्ड स्पेल एक रिजन मध्ये चेंडू मात्र फाईनला वेगानं ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू चेंडूच्या मागावरती अखेरी चेंडू गॅदर केलाय, थांबलाय, मात्र तोपर्यंत तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. या 3 धावा मात्र वेगाने धावून घेतल्या जातात आणि एका धावेचं कन्व्हर्शन यावे मात्र 3 धावेमध्ये केलं जात आहे. एक धाव महत्वाची आहे आणि त्याच सध्या मात्र डोक्यामध्ये घेऊन या 3 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे, असंच खेळावं लागेल या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये चांगली धाव चालू आहे, धावा गोळा करण्यासाठी, कारण क्षमतेपेक्षा जास्त धावलो की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडूंनी मात्र चांगल्या धावा इथे गोळा केलेले आहेत. ध्येय प्राप्तीसाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटलं तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि हुशार लोक तोच इतिहास वाचतात. मग क्रिकेटचं वेळ तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. या वेळेला जर आपण पाहिलं तर अगदी समीरन डिलिव्हरी पाहायला मिळालेला आहे. अगदी टप्पापर्यंत बॉल खालीच राहिलेला आहे आणि आलेला आहे तो डॉट बॉल. खऱ्या अर्थाने यश मोरे अप्रतिम गोलंदाजी करतायत. समोरच्या बाजूने रोहित पाटील यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. खरं तर रोहित पाटील यांनी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुन्हा एकदा ते थोडेसे थांबले होते आणि इथे मात्र आलेला आहे तो डॉट बॉल. अप्रतिम मॅच सध्या मात्र रंगतीये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या मात्र आपण आहोत. यावेळी सुरेख फटका, रुकना में आता नहीं, झुकना हमने सीखा नहीं, पुष्पा नाम सुन के फ्लावर समझी क्या, आग लगा दूंगा मैं झुकेगा नहीं साला. व्हाट अ स्ट्रोक. वानवली आई रे गावचा आया, एकच कोहिनूर हिरा. व्हाट अ मॅच यार. साताऱ्याचा बकासूर शांत बसला, कराडचा बकासूर खेळतोय. काय बॅटिंग करतोय यार. अप्रतिम बॅटिंग. खऱ्या अर्थाने आमच्यापर्यंत विघ्नेश मडवी माहिती पोहोचवतात की काल कृष्णा सातपुणे यांनी देखील अशाच प्रकारचा स्ट्रोक खेळला होता, परंतु थोडासा कमी मीटरचा होता. परंतु रोहित पाटील यांनी आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक लांब लचक मोठा षटकार ठोकलेला आहे. आता मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल होत असताना एक गँगस्टर टायटन्सची होताना पाहायला मिळते. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता. लास्ट बॉल यावेळेला सोडून दिलाय. आता मात्र अवे फ्रॉम द बॉडी. पंच आमच्याकडे वळालेले आहेत, व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आता मात्र कुठेतरी
गोलंदाज दिशा भरकडतायत. आधीच कर्जबाजारी त्याच्यामध्ये उसने शेजारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर. लढावं एकट्यालाच लागतं. आयुष्य असो किंवा क्रिकेटचं मैदान असो, जेव्हा यशस्वी होतं तेव्हा सोहळा करण्यासाठी अख्खं जग येतं, पण लढावं हे एकट्यालाच लागतं. या मॅच मध्ये लढा दोन्ही साइडून चालू आहेत, दोन्ही साइडून पलटवार चालू आहेत. या दोन्ही मॅच मध्ये दोन्ही टीम कडून आपलं 100% देण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. मात्र यश कोणाच्या पदरामध्ये जाईल आणि यश कोणाच्या समोर नतमस्तक होईल, कोणाचा दरवाजा यशची चाबी वाजवेल. सुरेख फटका स्क्वॅट करण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या डोक्यावरून 1 बाउन्स, सेकंड बाउन्स, शेफार आणखीन एक येतोय. रोहित उत्तम पाटीलच्या बॅट मधून चौकार आणि या टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते अर्थातच 40 या आकड्यावरती आणि आव्हान आहे 54. 12 चेंडू 14 धावा, 12 चेंडू. मॅच ऑन. काय अप्रतिम स्ट्रोक त्यांनी खेळलेला आहे. अक्षरशः बॅकफुटला गेले, त्यानंतर डोळ्याची पारणं फेडणारा हा फटका त्यांनी सजवला. अक्षरशः बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे. 4 धावांसाठी आता 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. ऐकूया अद्विक डीजे मास्टर यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. आई काळेश्वरीचा आशीर्वाद पाठीशी नेहमी आहे. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. किंगमेकर अशोक दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. आमच्या दिनकरजी शिवाय साहेब यांच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये 500 रुपये या षटकारासाठी मात्र कॅश आमच्याकडे जमा केले. रोहितसाठी थँक्यू सो मच. आणि गणेश दादांनी देखील जरूर सांगितले, जे नाथ ब्रह्म इडली कोपरखेडण्याचे ओनर आहेत, घनसोलीचे येवले चहाचे ओनर आहेत गणेश दादा काटकर, त्यांच्या माध्यमातून देखील हॅट्रिक षटकाराला तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज सोडला. मात्र येणारे तब्बल 12 चेंडू आणि 14 धावेची गरज. मॅच ऑन झाले, बनली मॅच, बनवली मॅच, मिठ्ठीमध्ये होती, मुठ्ठीमध्ये आली, फसली होती, हसली मॅच आणि वारला पलटवार जवाब दिला. 12-14 मॅच अजूनही ऑन आहे. दोन्ही साईडला 50-50% आहे. एखादी चांगली ओव्हर येते तर मॅच बनते आणि रोहित बॅटिंग की फॅक्टर आहे. रोहित पाटीलला थांबवलं, त्याला बाजूला केलं, तो वजीर बाजूला सरला, पूर्णपणे या मॅच वरती गोलंदाज राज्य करू शकतो. अगदी बरोबर आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक पत्ता खोलावा लागेल. जर तो पत्ता इथे मात्र चांगला ठरला तर नक्कीच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल आणि तो पत्ता आता खोलायचा आहे शार्विल आरुष 11 या टीमला आणि त्या पत्त्याचं नाव आहे निखिल सकपाळ गोलंदाजीच्या रनवेवरती. परंतु असं वाटलं होतं की सहजासहजी ही मॅच जिंकू शकणार नाही एक गँगस्टर टायटन्स, कारण सागर निकम बाद झाले, त्यानंतर लगोलगच विवेक शिंदे देखील बाद झाले. परंतु संपूर्ण संघाची जबाबदारी, संपूर्ण संघाची सूत्र कराडच्या रोहित पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतले आणि मॅच होत्याचं नव्हतं केलं. आता मात्र मॅच येऊन ठेपलेली आहे. येणारे बॉल 12, धावा बनवायचे आहेत 14. मी म्हणेल जयदीपच्या देखील खांद्यावरती मॅच आहे आणि जयदीप त्याला साथ देतो. तो हिरो नाही, हिरोचा भाव बनू शकतो या मॅच मध्ये. आणि गोलंदाजीसाठी फिरकी गोलंदाज अर्थातच निखिल दाखल झाला मैदानामध्ये. कट गोलंदाज फिरकी. पहिला चेंडू या मात्र अगदी टर्न होतो. एक धाव घेण्याचा प्रयत्न. व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट. एक रन तुमने चुराया जो सनम. चोरले ही एक धाव, चोरीची होती. 2200 स्वरूपामध्ये आले की काय. अक्षरशः खूप चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अक्षरशः अगदी नॉन स्ट्राईक वरून रोहित पाटील यांनी जयदीपला आवाज दिला, ये तू ये, मी आलेलो आहे. आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली. आता सिंगलच्या मदतीने धावपलकावरती 41 धावा आहेत. आता 11 बॉल धावा बनवायच्या आहेत. 13 धावा. 11 बॉल 13 धावांचं समीकरण आहे. आता मात्र स्ट्राईक एंडला ज्या फलंदाजाने मात्र या मॅच मध्ये छाप सोडलेली आहे कराडचा रोहित पाटील स्ट्राईक एंडला. सुरेख फटका, क्रॉस बॅटेड आहे. खेळाडू चर्चा हीच केली होती की रोहित पाटील जर जाळ्यामध्ये अडकतोय तर मॅच बनतीये आणि रोहित पाटील हा मासा जाळ्यामध्ये अडकला. मॅच बनली, मुठ्ठीत होती, मातीत जाते, हसली होती, फसली आहे मॅच, घडली आहे मॅच, बनली आहे मॅच, रंगली आहे मॅच. ला जवाब यार मॅच. ठोको डीजे. दोस्तांच्या साऱ्या सोबतीनं त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले. केली सुरुवात तुम्ही तापोळ्यातून
दादा सकपाळ त्याचा नाद कुणी करायचा नाही. वाव. किंगमेकर अशोक दादा. अशोक दादांची प्रॉपर्टी त्यांचा मित्र परिवार आहे आणि ही प्रॉपर्टी आहे अशोक दादांची. कारण की आयुष्याच्या स्क्रीनवरती जेव्हा लो बॅटरी दाखवते तेव्हा नातेवाईक नावाचा चार्जेस सापडत नाही. पॉवर बँक म्हणून मित्र परिवार पाठीशी असतो. ती प्रॉपर्टी अशोक दादांची. ते संगीतामध्ये ऐकलं आपण. नवीन बॅटर मैदानामध्ये आला, चेक केला हा चेंडू, चेक केलाय. नक्की काय करणार होता हा बाई बघूयात. आणि चेक केला या गोलंदाजानं. अगदी अशोकदादा सकपाळ यांनी मित्र परिवार खूप मोठ्या प्रमाणे जोडलेला आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. कुठेतरी ह्या धावा महागड्या ठरू शकतात अक्षरशः शार्विल आरुष 11 या टीमला. अप्रतिम. यावेळी देखील फटका थोडासा आपण पाहिलं तर बॅटीच्या बॉटमला लागतो. खेळाडू वेगाने तो पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जात नाहीये. असावी दहशत क्षेत्ररक्षणाची कधी कधी अशी दहशत सुतई बॉम्ब सारखी असावी. फुटला तर कानात बोट, नाही फुटला तर जवळ जाऊन बघायची हिंमतच नाही झाली पाहिजे. असावी दहशत कधीतरी अशी. खऱ्या अर्थानं रोहित पाटील यांची विकेट गेल्यानंतर कुठेतरी दोन्ही संघांचे जो मुकाबला आहे ना तो 50-50 मुकाबला पाहायला मिळतोय. खरं तर आता 9 बॉलच्या पाठीमागे अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. परंतु फिरकीचा जादूगार ओहो या वेळेला पहा खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा दुजोरा मिळतोय एक गँगस्टर्स टायटन्स या टीमला. आणि मिळालेले आहेत या बॉलच्या पाठीमागे 5 धावा. मॅच आता पुन्हा एकदा सोपी झालेली आहे एक गँगस्टर्स टायटन टीम साठी. भाऊ मॅच सोपी नाही. मॅचची चावी भेटली, दरवाजाची चावी भेटली. वाईट +4 म्हणजे गरीबी में आटा गेला. आधीच कर्जबाजारी त्याच्यात उसना शेजारी हा चौकार. आणि या धावा नाही थांबवणार तर कुठल्या धावा थांबणार. काय घडलं मॅचचं समीकरण पाहूयात. या मॅचचं काय आहे सध्या. 9 चेंडू 6 मॅच बनली आहे ही. यावेळी देखील ड्राईव्ह केला. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक आहे. आता 8 चेंडू आणि 5 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. या वाईटच्या चौकारानं मॅच बिघडवली का. आणि वाईट नंतर आलेला चौकार म्हणजे टोटल 0 चेंडू मध्ये आलेल्या 5 धावेने मॅच हातातून जातीये का. अगदी जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थात अप्रतिम चेंडू यावेळी देखील हाताळला. ओहो हलक्यात नाही. यावेळी मात्र खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू वेगाने तो बॅकवर्ड स्क्वेअर रिझनचा पहिली धाव वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू फेकतो तो पण दुसरी धाव अडकली जाते की काय. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल हनाची गती कमेंट में ऍक्शन या तिन्ही शब्दांचा अर्थ यावेळी मात्र अगदी फसला गेला. आणि बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी येतोय. बॅटर कोण. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने आहे. इथे मात्र विकेटचं पतन झालेलं आहे. अतिघाई संकटात नाही. क्रिकेटमधील आत्महत्या आणि फलंदाजाला आता माघारी परतावं लागलेलं आहे. आता येणारे बॉल 6 आणि धावा बनवायचे आहे 4. 4 धावा 6 बॉल 6 बॉल 4 धावा. व्हॉट अ मॅच आहे. म्हणजे 6 चेंडू 4 धावा 4 धावा 6 चेंडू 6 चेंडू 1 षटकार 1 षटकार 6 चेंडू 6 चेंडू 1 चौकार 1 चौकार 6 चेंडू. मॅच फिनिश. 1 चेंडू महत्वाचा. जेवढा आपल्या गप्पा महत्वाचा तेवढा टप्पा महत्वाचा. बाहुबली मधला कटप्पा महत्वाचा तेवढा टप्पा महत्वाचा. टप्पा चुकतोय कार्यक्रम होतोय. आपल्या आयुष्यातील चांगला टप्पा टाकावा लागेल. 1 रुपयाचं नाणं ठेवून त्यावरतीच लाईन अँड लाईन ठेवावी लागेल. किरण सर तर पाठीमागच्या ओव्हरमध्ये जर त्या 5 धावा जर थांबल्या असत्या ना तर मॅचला एक वेगळी कलाटणी निर्माण झाली असती आणि मॅचचं चित्र अजूनही वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाही. कारण क्रिकेटमध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये चुकीला माफी दिली जात नाहीये. कारण आयुष्य म्हटलं ना तर एखादी छोटीशी चुकी तुम्हाला क्रिकेटच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. आणि याही मॅच मध्ये जर आपण पाहिलं ना तर ती मोठी चुकी 5 धावा या ओव्हर मध्ये महागड्या ठरू शकतात. 5 धावा किती महत्वाच्या होत्या सर. म्हणून तर सर बोलले माणसाला ठेच लागते छोट्या छोट्या दगडानं मोठ्या मोठ्या डोंगरानं नव्हे. आणि याच छोट्या चुकानंतर त्रास देतात. ब्रेकअप परवडतात पण या चुका कधी परवडत नाहीत. कारण की या चुकामुळे रात्रीची झोप उडून जाते. लेट्स सी मॅच हातात आहे. कारण की फिरकीचा जादूगर दत्ता मोहिते सर आहे. खेळाडू पॉइंटचा वेगानं जातो. चेंडूच्या मागावधी चेंडू सीमारेषेच्या जवळ गेला. हा जर चेंडू सीमारेषा गाठला तर या मॅच मध्ये कदाचित विनिंग असता फटका. पण 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इथे मॅच कदाचित आता 3 धावा मात्र अगदी यशस्वीरित्या कंप्लीट केले. स्कोर लेवल झाला आणि आता
खऱ्या अर्थानं सागर निकम असेल किंवा कॅप्टन असेल, आत्ता हसलेत ते, आत्ता चेहऱ्यावर स्माइल आले. सागर निकम खऱ्या अर्थानं पाया पडत होता की बाबा मी गेलोय, मॅच येऊ देत, आणि आत्ता तो हसताना दिसतोय या मॅच मध्ये, कारण की मॅच हसलेली फसलेली हसली आहे म्हणून सगळं पॅव्हिलियन हसतोय. अगदी बरोबर आहे. कुठेतरी मॅच फसली होती. रोहित पाटील यांची विकेट गेली, तर नंतर कुठेतरी मॅच फसली होती, परंतु जयदीप जाधवने मात्र संपूर्ण संघाची सूत्र घेतली आणि मॅच मात्र आता विजयापर्यंत आणून ठेवलेली आहे. परंतु अजूनही अक्षरशः शार्विल आरुष 11 संघ हार मानायला तयार नाहीये. एक धाव ती संघर्षाची आहे आणि संघर्षाची धाव पूर्ण करण्यासाठी AK यंगस्टर्स टायटन्स या टीमला करावा लागतोय तो संघर्ष. आता दत्ता मोहिते सरांनी देखील आता फिरकीची जादू दाखवायला सुरुवात केली आणि एक धाव देखील प्रतिस्पर्धी संघाला बनवून देत नाहीत. हा संघर्ष आहे, हे क्रिकेट आहे. ओहो, क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, शैलेश शिंदे बॅक टू द डकआउट. किरण सर, मॅच मध्ये काय घडलं जात आहे, काय बिघडलं जात आहे, अक्षरशः अनहोनी को होनी करणे वाले दत्ता मोहिते सर आहेत आणि बोटांची जादू अक्षरशः आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे बॉल 3 बॉल आणि धावा बनवायची आहे 1. 3 बॉल 1 धाव, 1 धाव 3 बॉल असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. दत्ता मोहिते सर यांची खऱ्या अर्थानं कौतुक करावं तितकं कमी आहे सर. भाई नजर बदलो नजारा बदल जाएगा, कष्टी बदलने की जरूरत नहीं है. हसणारे चेहरे शांत झालेत. 3 चेंडू 1 धाब्याची गरज आहे आणि मॅच अशीच आहे भाऊ. याला बोलतात हाय व्होल्टेज मॅच. कलगी दुरात उतुमेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आपली बिचारी खेळपट्टी. व्हॉट अ मॅच यार. काळ कसोटीचा आहे, परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे. मॅच अजूनही रंगलेली आहे. अगदी धाव बचाव क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी 1 धावाचा बचाव करायचा आहे आणि संपूर्ण फिल्डर मात्र अगदी जवळ बोलवले आहेत. दत्ता मोहिते सर पुन्हा एकदा तयार आणि ते मात्र कॅचची संधी. ओ माय गॉड, कॅच पकडला असता तर आणखी एकदा मॅच मध्ये रंग भरले असते, परंतु इथे चूक झाली आणि ते मात्र 1 धाव विजयाची पूर्ण केली आणि जिंकलेला आहे सामना. AK गँगस्टर्स टायटन्स या टीमने हा सामना जिंकलेला आहे. अरे खऱ्या अर्थानं संघर्षाची धाव ती पूर्ण झालेली आहे. वाईट मुळे आलेला चौकार आला लक्षात. येस, तोच चौकार टोचणार मनाला, कारण की वाईट +4 होत्या. तिथे मॅच गेली, हातातून निसटली आणि यानंतरची मॅच लगेच स्पीड अप घ्या. मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच